भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. वेद आणि उपनिषद ह्याच्यामध्ये सत्य आणि ऋत हे दोन शब्द आले. हे आपण समानार्थी मानतो आणि ते खरे म्हणजे समानार्थी नाहीत. ते आपण कसे नाही ते आज बघायचे. आपण असं म्हणतो उपनिषदांमध्ये की ऋतम वच्मी सत्यम वच्मी, हे एका श्वासामध्ये आपण म्हटलं जातं. साहजिकच दोघांचे अर्थ हे भिन्न आहेत, पण आज पावेतो आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही. सत्य म्हणजे काय, तर सत म्हणजे असणे या धातूवरून साधलेलं आहे. म्हणजे सतत जे असतं ते सत्य, आणि सत्यामध्ये कधीही बदल घडत नसतो. आणि ऋत ह्या शब्दामध्ये रू म्हणजे जाणे या धातूवरून हा साधलेला आहे. जे सतत गमन करते ते ऋत. ऋत हे असत्य नव्हे, पण ते सतत नसते हेही तितकेच खरे. आता समजा उदाहरण घ्यायचं झालं की माझं वजन 70 किलो आहे आणि मी हे तुम्हाला सांगितलं, पण तुमचा विश्वास बसला नाही, कारण मी आदल्या दिवशी श्रीखंड खाल्लाय, तर माझं वजन अर्धा किलोनी पाव किलोनी वाढू शकतं. म्हणजेच मी ऋत बोलतो पण सत्य नव्हे. असं कारण की मी जर अर्धा किलो श्रीखंड खाल्लं तर मग काट्यावर उभं राहिल्यानंतर माझं वजन साहजिकच वाढणार आहे. म्हणजेच काय, सत्य बदलत नाही, पण सत्य आणि असत्य याच्यामध्ये ऋत उभं असतं. ऋत हे खरंच असतं, पण ते परिस्थितीनुसार बदलत असतं. आणि हा खास शब्द सर्व जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृतमध्ये आहे, ही आपल्याला अभिमानाची गोष्ट वाटली पाहिजे. आपल्या ऋषींनी सूक्ष्म अभ्यास करून सत्य जाणले होते, हे यावरून आपल्याला स्पष्ट होते. हे मी प्रसाद मासिकातलं तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. श्रीराम समर्थ.